कारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथम्। हरिः ॐ अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता घडे पुण्यराशी नमस्कार माझा तया ज्ञानदेवाशी। भयादरणा दुपरतं मन्स्यन्ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। अन्वयार्थ महारथः दुर्योधनाधिकवीर त्वां तुला रणात रणातून भयात भयाने उपरतम परतासे मस्यन्ते समजतील च आणि येषां ज्यांना त्वं तू पूर्वी बहुमतः अभूतेषां तव तादृश्यः भूत्वा हा बहुमत मोठा शूर योद्धा खरा क्षत्रिय म्हणून अतिशय मान्य झाला होतास त्याच भीष्मादिकास तसा मान्य होऊन लाघवम वास्यसी लघुत्वास हलकेपणास साक्षात तिरस्कारास पात्र होशील। तू आणिकन विचारिसी एत संभ्रमे झुंजो आलासी आणि सणक आणि सकण वपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैर्या दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगही मज। आणखी एक गोष्टीचा तू विचार केला नाही। तू या ठिकाणी मोठ्या थाटाने युद्धास आला आहेस। जर दयार्द्र होऊन परत फिरलास तर अर्जुना तू सांग की तुझा हा दयाळूपणा हे तुझे दुर्जन वैरिक कौरव यांना खरा वाटेल काय। आवाश्च वादांश्व बहुन वदिष्यन्ति तवाहितः निंदन्त स्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम। अन्वयार्थ च व तव तुझ्या सामर्थ्यास निंदंत निंदणार तव तुझे आहितः शू बहुन अवाच्यवादान अनेक अवाच्य शब्द वदिष्यन्ति बोलतील ततः त्याहून दुःखतरम अधिक दुःखकर किम नु काय बरे। हे म्हणती गेला रे गेला अर्जुना आम्हा बिहाला हा सांगई बोलू उरला निकाकाई लोक सायासे करुणी बहुते का वेचती आपुले जीविते परिवाढविती कीर्तिते धनुर्धरा ते तुझ अनायासे अनकळित जोडली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे। हे म्हणतील गेला रे गेला अर्जुना आम्हाला भिवून पळून गेला। अरे असा हा तुझ्यावर आलेला लोकपावाद चांगला आहे का। धनुर्धरा पाहिजे तितके प्रयत्न करून किंवा प्रसंगी प्राणही खर्ची घालून लोक जी कीर्ती मिळवतात ती आभाळाप्रमाणे अनुपमेय व निष्प्रतिबंध कीर्ती मिळवण्याची संधी अनायासेने तुला मिळाली आहे। तैसी कीर्ती निश्चिम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिंगतीचे भूपती दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती जे एकिलिया दचकती कृतांतादिक ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगी सुबट वाट जाहली ते पौरुष तुझे अद्भुत
ऐकोनिया हे समस्त जाहले अति विरक्त जीवितेसी जैसा सिंहाची हंका युगांतु होय मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. तुझी कीर्ती अमर्याद असून तुझे गुणही उपमानरहित आहेत. अशी तिन्ही लोकात ख्याती आहे. देशांतरीचे राजवाडे स्तुतिपाठक होऊन तुझी कीर्ती गातात. ती ऐकून यमाधिक देखील तुला भितात. त्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मल व गहन आहे आणि तो ऐकून जगातील मोठमोठ्या योद्ध्यांना कीर्ती संपादन करण्याचा मार्ग सापडला आहे. असा तुझ्या अद्भुत पराक्रमाचा महिमा ऐकून हे सर्व कौरव आपल्या प्राणावर उदार झाले आहेत. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्याबरोबर उन्मत्त हत्तीलाही प्रलय का ओढावला असे वाटते, त्याप्रमाणे या सर्व कौरवास तुझी भीती वाटते. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसा अर्जुन हे तुंते मानती सदा. ते अगाधपण जाईल मग हीण ओ अंगा येईल जरी मागुता निघालासी न झुंज तुची. आणि हे पळता पळो नेदिती धरुणी अवकळा करीती न गणित हे कुटी बोलती ऐकता तुझ. मग ते वेळी हे फुटावे आता लोठेपणे कान झुंजावे हे जिंतले तरी भोगावे मही तळ. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्पगरुडाला समजतात त्याप्रमाणे हे कौरव तुला नेहमी समजत आहे. आता हे युद्ध न करिता जर परत फिरशील तर तुझी थोरवी नष्ट होऊन तुला हिनत्व प्राप्त होईल. बरे पळून जाशील म्हणशील तर तुला हे जाऊ देणार नाही. तुला धरून आणून तुझी फजिती करतील आणि तुझ्या तोंडावर तुझी निंदा करतील. ते भयदक शब्द ऐकून मग दुःखी होण्यापेक्षा आता शौर्याने युद्ध का करू नये. जर तू जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगशील. हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा मोक्षस्य महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतिनिश्चयः. अन्वयार्थ हतः वा युद्धात शत्रूकडून मारला गेलास तर स्वर्गम स्वर्गाला प्राप्यसी प्राप्त होशील जित्वा वा किंवा शत्रूंना जर जिंकलेस तर महिभोक्षसे पृथ्वीचे राज्य उपभोगशील. तस्मात यास्तव हे कौंतेय हे कुंतीपुत्रा कृतिनिश्चय मी शत्रूंना मारेन किंवा मरेन असा निश्चय करून युद्धाय युद्ध करावयास उत्तिष्ठ उठ. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्गसुख अनकळीत पावसील. या रणांगणामध्ये युद्ध करताना तू मेलास तर स्वर्गसुख भोगशील. म्हणून एक गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. म्हणून अर्जुना याबद्दल विचार करीत बसू नको तर उठ आणि हातात धनुष्य घेऊन युद्धास सिद्ध हो. देखै स्वधर्मू हा आचरता दोषूनासे असता तुझ भ्रांती हे कवणचित्ता पातकाची. हे पहा स्वधर्माचे आचरण केले तर असलेले दोष नाश पावतात. असे असून त्याच्यापासून पातक लागेल. तुझ्या मनात हा भ्रम तुझ्या मनात कोठून उत्पन्न झाला. सांगई प्लेवेची काय बुडिये का मार्गी जाता आडळीजे परी विपाये चालो नेणिजे तरी तेही घडे अमृते तरीही मरिजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हे तूकपणे. म्हणून या पार्था हे तू सांडुनी सर्वथा तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. तू सांग नाव कधी बुडेल का. त्याप्रमाणे चांगल्या रस्त्याने जाणारा माणूस कधी ठेच लागून पडेल का. परंतु ज्याला चालता येत नाही
तो मात्र कदाचित ठेच लागून पडण्याचा संभव आहे. दूध प्याल्याने मरण येणार नाही, परंतु ते विषासोबत सेवन केल्यास तो सेवन करणारा मरेल. त्याप्रमाणे फलाच्या आशेने स्वधर्माचे आचरण केल्यास मात्र दोष लागतील. म्हणून अर्जुना, निष्काम होऊन क्षत्रिय धर्माने युद्ध कर, म्हणजे पातकाचा लेशही तुला लागणार नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्यसी. अन्वयार्थ, सुखदुःखे, सुख व दुःख यांना समे तुल्य एकसारखे कृत्वा करून मानून, म्हणजे सुखाविषयी आसक्ती राग व दुःखाविषयी द्वेष न करता लाभालाभौ च जयाजयौ समे कृत्वा, त्याचप्रमाणे लाभ अलाभ, जय व पराजय यांनाही तुल्य समजून ततः मग युद्धाय युद्ध करावयास युज्यस्व तयार हो. एवं अशा भावनेने युद्ध करू लागलास म्हणजे पापम न अपाप्यसी अवाप्यसी, तुला पाप लागणार नाही. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. हेथ विजयपण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंतावेना. आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहुनी जावे. हे सिया मने हो आवे, तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांतत्वा. सुख प्राप्त झाले म्हणून आनंद मानू नये, दुःख प्राप्त झाले म्हणून खेद मानू नये, आणि मनात लाभालाभ धरू नये. या रणांगणावर आपल्यास विजय मिळेल किंवा आपण मरू, ह्या पुढील गोष्टीचा अगोदरच विचार करीत बसू नये. योग्य अशा स्वधर्माने वागत असताना जे बरे वाईट प्राप्त होईल ते निमूटपणे सहन करावे. अशा रीतीने मनाचा निश्चय केलास म्हणजे सहज दोष घडत नाही. म्हणून तू निश्चयाने आरंभ कर. एषा ते भीता सांख्ये बुद्धियोगे त्विमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. अन्वयार्थ, एषा ही ते तुला सांख्ये परमार्थ वस्तूच्या विवेकाविषयी, बुद्धी ही ज्ञान, अभिहिता सांगितले तू, पण आता योगे त्याच्या प्राप्तीच्या उपायाविषयी इमाम ही बुद्धी शृणू तू ऐक. पार्थ, हे अर्जुना, यया बुद्ध्या युक्त त्वम, ज्या योग बुद्धीने युक्त झालेला तू कर्मबंधम, कर्मरूप बंधाला प्रहास्यासी टाकशील. हे सांख्यतिथी मुकळीदा सांगितली तुझ येथ, आता बुद्धियोगू निश्चित अवधारी पा. इथपर्यंत तुला हा ज्ञानयोग संक्षिप्तपणे सांगितला. आता बुद्धियोग सांगतो तो ऐक. अर्जुना, पुरुष जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, कर्मबंधू सर्वथा बांधून पवे. जैसे वज्र कवच लेगिजे, मग शस्त्रांचा वर्षा ओ साहिजे, परी जैतेसी पुरिये अचुंबित. अर्जुना, पुरुष बुद्धियोगाला प्राप्त झाला असता त्याला कर्मबंधाची मुळीच बाधा होत नाही. ज्याप्रमाणे अंगात वज्रकवच घातले म्हणजे शस्त्राची वृष्टी सहन करून विजय खात्रीने मिळतो. नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अन्वयार्थ, इह या मोक्ष मार्गरूप कर्मयागात अभिक्रम
नाश आरंभलेल्या कर्माचा नाश न अस्ति होत नाही. त्यात प्रत्यवाय न विद्यते दोष नाही. अस्य धर्मस्य या योगरूप धर्माचे स्वल्पम अपि थोडेसेही अनुष्ठान महतः भयात संसाररूप मोठ्या भयापासून त्रायते रक्षिते. तैसे एक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. कर्माधारे रहाटिजे परिक्रमफळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञो न बाधिजे जैसा मंत्रज्ञो न बंधिजे भूत बाधा. तिया परी जे सुबुद्धी आपुलिया निरवधी हा असताची उपाधी हा कळू न सके. त्याप्रमाणे इहलिकी लोकीचे सुख नाहीसे न होता मोक्ष अंतरत नाही. ज्या बुद्धियोगात पूर्वी केलेले धर्मानुष्ठान पुढे खंड पडला तरी नष्ट होत नाही. कर्माच्या आधाराने वागणूक ठेवावी, परंतु त्या कर्मापासून होणाऱ्या फलाची इच्छा धरू नये. जसा पंचाक्षरी भूतापासून बाधा पावत नाही, त्याचप्रमाणे कर्मफलाच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता निर्भिमान बुद्धीने कर्म करण्याची सद्बुद्धी ज्याला प्राप्त झाली आहे त्याला जन्ममरणाची उपाधी बाधा करीत नाही. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं. हरि ओम तत्सत्. कृष्णार्पणमस्तु. पुंडलिकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय